तो जब मैं हैदराबाद दोबारा आऊंगा, क्यों देख रहे हो, प्रोड्यूसर है, क्या करोगे इनको देख के? कोई फायदा नहीं उनको देखने से। मैं बता रहा हूँ तुमको, अगर मैं दोबारा आऊँ हैदराबाद 8-9 महीने, मतलब जब भी तुम इस शो को ऑनलाइन देख लो कि रिलीज हो चुका, उसके बाद टिकट लेना आप मेरे शो की, ठीक है? तब तक कहीं मेरे नाम से टिकट मत लेना, इस कंटेंट के बहुत पैसे दे दिए आपने मुझे, ठीक है? दोबारा नजर मत आ जाना मेरे को। शो का नाम सेम है तो सेम शो है। हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मम्मीच्या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळचा स्वयंपाक म्हणजे काय होतं तर मी केलेत आज हे पाशे धपाटे, कद्दूचे धपाटे करायचे. दीदीला सकाळी डब्याला करून दिले, तिला सुट्टी नव्हती ऑफिसला, ह्या सगळ्यांना सुट्टी म्हणून तिला 2च करून दिले आणि बाकीचं तसंच ठेवलं. आता जेवायच्या टायमाला करावं म्हणलं आणि ह्यांना रात्री नाईट ड्युटी लागल्यामुळं सकाळी 6 वाजता आले की झोपली. तर म्हणलं आता जेवायच्या टाईमला घरी असल्यास तरी गरम गरम देता येईल. तर आता लावले थोडंसं, जे थोडं धपाटे खायला जरा कानकुसर करतं आहे किंवा हो नगं असते त्याचं, मग 1-1.5 धपाटं देत असते, छोटे छोटे करायचे. तर आणि थोडंसं वरण लावले कद्दू आणि टोमॅटो टाकून दाखवते तुम्हाला 1 मिनिट. तर हे असं कद्दू, टोमॅटो, हिरवी मिरची, तिखट, हळद सगळं याच्यातच टाकून दिले. थोडंसं तेल पण टाकले. आता हे लावून घेते ढक्कन. तर असं हे वरण लावून घेतले. आता करून घेते धपाटे मी, कारण म्हणलं असं तर आता किती बरेच दिवस झाले ते कद्दू आणून बी. तर म्हणलं आता तुम्ही म्हणताल तवा काळा का, तर मैत्रिणींनो तुम्ही घासलेल्या तव्यावर चपात्या किंवा काही करून बघा आणि ह्या तव्यावर करून बघा, कारण मला असंच आवडते. मी फक्त साध्या घासणे असा घासून घेत असते, असा पूर्ण पांढरा मी तवा काढत नाही मैत्रिणींना. तर चला करून घेते. आता कुणाची पद्धत कशी, कुणाची कशी असते, कुणी कपड्यावर थापून करते, कुणी असं खाली पीठ टाकून भाकर कशी थापतो तशी करतात, आणि मी करते बघा चपातीसारखे लाटून धपाटे, कारण खूप छान होते. तर आणि पातळ पण होते. तर थापून केलेले थोडेसे जाड होते. तर आणि जाड झाले ना हे लेकरांचे एवढे नखरे असतात ना, खायचे नाही तर जाडच आहे तर नको, मग त्याच्यामुळं मी असे लाटून करते. 1 नंबरमध्ये होते. तर आणि चपातीसारखे मस्त असे लेकरांना बी आवडते, तर आपल्या बी खाण्यात येतं. बरं मैत्रिणींनो, ग्रहणाचं कसं आहे, कधी पाळायचं कधी नाही. आता इथं तर म्हणाले की 3:20 म्हणजे 3 वाजून 20 मिनिटापासून ते रात्री 6:45 पर्यंत ह्या काळामध्येच ग्रहण पाळायचं. तर त्या टायमामध्येच आपली पूजा पाठ वगैरे जे बी काय करायचं आहे ना, तर त्या टायमातच करायचं आपल्याला. म्हणजे खायचं वगैरे नाही, प्यायचं नाही, बाथरूमला वगैरे कुठंच जायचं नाही. होईल तेवढं तुम्ही देवाचं नामस्मरण करा. झोपायचं नाही, कारण देवाला ग्रहण असते ना, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये खाणं पिणं किंवा झोपून राहणं असं योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे होईल तेवढं देवापाशी बसा. नाही झालं तर असं साधं बसा, आपण कमीत कमी काही खायचं प्यायचं नाही असं पाळते. आता ज्याची त्याची शेवटी मर्जी आहे, कोण कसं पाळते किंवा कोणाला होतंय. कोणी म्हातारी माणसं असते, तर लहान लेकरं असते तर त्यांना होत नाहीये, गोळ्या घ्यायच्या असतात, औषधं असते तर त्यांना होत नाही, तर त्यांनी सोडून द्यायचं. समजा काय करणार, आता शेवटी विलाज नसतंय. तर मग आता असं ग्रहणाचं आहे, कसं पाळायचं मी तर तेवढ्याच टायमात पाळणार आहे. म्हणजे जे बी मी काय होईल, जसं होईल तसं तुमच्यासोबत शेअर करीन बरं का मैत्रिणींनो, नक्कीच. तर चला आता धपाटे करून घेते. तर झाले धपाटे करून घेतले. हे असे किती केलेत मी, 5-6 धपाटे केले, तर जास्तीचे केले नाही. तर आमच्या दोघांमध्ये 3, जे एखादं खाईल असे धपाटे. त्याच्यासोबत ही दह्याची चटणी बघू शकतात तुम्ही. दही होतं थोडंसंच, मला काय आवडत नाही जेईला, आणि त्यांनाच केली. मला शेंगदाण्याची चटणी आहे. आणि जे वरण लावलं होतं ते पण इतकं सुंदर झालं ना, मस्त असं. आता कोणी वरण म्हणताय, कोणी आमटी म्हणताय, कोणाचं काय मला माहीत नाही आहे. पण इथं जे ह्याला ना, त्या वरणाला पप्पू म्हणते. तर हे असं इतकं घट्ट असं वरण एवढं सुंदर लागतंय ना भातासोबत, आणि जर शिळी भाकर असेल त्याच्यासोबत असं कद्दू ह्याच्यातच टाकायचं शिजायला. 1 नंबरमध्ये होतंय मैत्रिणींनो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मी तर म्हणाल खूप छान, चवीला पण मस्त लागतंय. जास्त तिखट बी जास्त घालायचं नाही, मीडियम करायचं, आणि जास्त सपकही नाही करायचं. मीडियम जर केलं तर 1 नंबरमध्ये लागतंय. आता भात लावलाय, मिनटं दाखवते. हे पहा, भाताचं कुकर लावून घेतलंय. बरं आता त्यांना उठवते, काय म्हणते बघते. तर आता किती वाजलीत माहीत नाही, बघावं लागेल. बघते उठून आता काय म्हणते. तर होय झालंय म्हणावं सगळं.
सगळं उठा. नाही नाही म्हणून किती झाले बाबू? हां जवळपास हां जवळपास घेतला असतं ना. येऊ दे, येऊ दे. हां ते हे घे ना त्यापेक्षा चांगलं लागते ना बिस्किट. तर मैत्रिणींनो कसा वाटला शो तुम्हाला? ते अनुभव सिंग बस्सीचा एकदम म्हणजे स्टँडअप कॉमेडी आहे. नाही तर खूप म्हणजे त्यांचे जवळपास 5,000 काहीतरी मिलियन त्यांचे सबस्क्रायबर वगैरे भरपूर आहेत. तर त्यांचा शो खूप जगप्रसिद्ध कॉमेडियन आहेत ते. तर इथं आपल्या दिदीच्या ऑफिसमध्ये ना, हायटेक सिटीला दिदीचं ऑफिस आहे ना टाटाचं, तर तिथं त्यांचा शो होता. तर त्यांच्या कंपनीतर्फे का फ्री होतं मला काही माहीत नाही तेवढं, पण ती तिथे गेली होती दिदी. तर तिथून मग तिनं ते आणलं, म्हणजे तिथं शूट केलं होतं. पण ती जसं की तुम्हाला माहिती कॅमेऱ्यात माझ्या कोणतेच लेकर येत नाही, तर त्याच्यामुळे तिच्या मैत्रीण, आणि ते खूप मोठा शो होता आणि त्यांना बसायला पण खूप मागचं शीट आलं होतं. त्याच्यामुळे ती काय कॅमेऱ्यात आली नाही आहे. त्याच्यामुळं तर कसा वाटला त्यांचा शो? एकदम छान, नंबर 1 कॉमेडियन आहे. तर त्यांना स्टँडअप कॉमेडियन असं म्हणतात बरं का मैत्रिणींनो. तर 1 नंबरमध्ये कॉमेडी करते, तर खूप छान आहे. तर ह्या का गावाहून आलेली बॅग आता काढली आहे. म्हणजे बाकीचे घेतलेत कपडे धुवून, फक्त आता साड्या राहिल्यात तर ते शॅम्पूच्या पाण्यामध्ये टाकून धुवून घ्यायच्यात मला. तर चला, कसा वाटला शो तुम्हाला? काय नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि दुसऱ्या वेळेस जर असेल तर दीदी म्हणली आम्हाला तुम्हाला पण घेऊन जाते म्हणून. तर बघा, दुसऱ्या वेळेस बी जर असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल मैत्रिणींना. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं चेंज करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.